नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन या लेखन कौशल्याच्या घटकामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि त्यामध्ये आपण लेखन कौशल्य अर्थात लेखन विभाग पाहणार आहोत। पत्रलेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। याआधी आपण औपचारिक आणि अनौपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास केलेला आहे। आता आपण पत्रलेखन तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने आपण पत्राचा प्रारूप अभ्यासणार आहोत। कृतीपत्रिकेत एखादी सूचना, आवाहन, निवेदन, जाहिरात इत्यादी प्रकारांपैकी एक कृती दिलेली असेल तर ती कृती विषय समजून घेऊन मगच आपल्याला पत्रलेखन करायचे आहे। पत्रलेखनाचे स्वरूप, पत्रलेखनाचा विषय काय आहे, सूचना आहे, जाहिरात आहे, बातमी आहे इत्यादींपैकी एक काही असेल। जसे की याच्या अगोदर आपण जे पत्रलेखन पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला बसची मागणी करताना पत्र लिहायचं आहे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने। कृतीच्या आकलनावरून पत्रलेखन आपण पाहिलं की ते कृती दिलेली होती तुम्हाला इथे एक कृती दिलेली आहे। याचे आकलन करताना आपल्याला समजून येत आहे की कशासाठी पत्र लिहायचं आहे, कोणाला पत्र लिहायचं आहे आणि कोण लिहिणार आहे। म्हणजेच कृतीच्या आकलनावरून आपल्याला पत्रलेखन लिहायचं आहे। पत्रलेखनाच्या संपूर्ण प्रारूपाचा समावेश असणे आवश्यक आहे। आता इथे जे काही सूचना आपल्याला दिलेल्या असेल त्या सगळ्या सूचना आपण पत्रलेखनामध्ये लिहायच्या आहेत, मेन्शन करायच्या आहेत। कृतीतील सर्व मुद्दे लेखनामध्ये येणे आवश्यक आहे। पत्राच्या विषयानुरूप प्रभावी भाषाशैली सुद्धा पत्रामध्ये आली पाहिजे। आता आपण या आधीच्या सेशनमध्ये पत्र पाहिलं होतं। विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्याला आदर्श विद्यालय पुणे या शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्याला व्यवस्थापक एसटी डेपो यांच्याकडे बसची मागणी करणारे पत्र लिहायचं आहे। शाळेची सहल जाणार आहे प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे। तर आपण ही मागणी पत्र अभ्यासलेला आहे। आता दुसरा जो प्रश्न आहे, व्यवस्थापक एसटी डेपो यांच्याकडे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार पत्र लिहा। तर दोघांपैकी एकच तुम्हाला पत्र लिहायचं आहे। ते याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे। आता दुसरा प्रश्नाचं आपण उत्तर समजून घेऊया आणि पत्राचं प्रारूप समजून घेऊया। आता आदर्श विद्यालय पुणे यांची सहल प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे जाऊन आलेले आहे आणि एसटी डेपो व्यवस्थापकाने बस जी तुम्हाला पाठवली होती ती बस उपलब्ध करून दिल्याबद्दल तुम्हाला विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने त्याचं आभार मानणारं पत्र आपल्याला लिहायचं आहे। तर हे आभार पत्र आहे। आपला विषय समजलेला आहे। आता आपण पत्राला सुरुवात करूया। आता अगोदरचे जे पत्र लिहिलं होतं त्याची तारीख वेगळी होती, कारण की ते आपल्याला ज्या तारखेला आपली सहल जाणार होती त्या तारखेच्या जवळजवळ 8-10 दिवसा अगोदर आपल्याला पत्र लिहायचं आहे। कारण की बसची व्यवस्था आपल्याला फार दिवसा अगोदरच करावी लागते। कमीत कमी 8 दिवसा अगोदर आपल्याला सगळे नियोजन सहलीचं करावं लागतं। 8-10 दिवसा अगोदर किंबहुना कधी कधी तर महिना अगोदर सुद्धा आपण करू शकतो। आता सहल 15-16 तारखेला गेली होती। त्याच्यानंतर आपल्याला त्या एसटी बस डेपो व्यवस्थापकाला आभार मानण्यासाठी पत्र लिहायचे, म्हणून मग त्यानंतरची तारीख आपण लिहिणार आहोत। दिनांक 18 जानेवारी 2021। त्यानंतर प्रति इथे आपल्याला कॉमा देणं गरजेचं आहे। माननीय व्यवस्थापक कॉमा एसटी बस डेपो पुणे पूर्णविराम। ह्या कॉमा, पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम या सगळ्या गोष्टींना मार्क असतात, त्यामुळे ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। दिनांक लिहिणं अनिवार्य आहे। तर हा झाला आपला प्रतीचा प्रारूप। आता इथे तुम्हाला जर पत्ता पूर्णच दिलेला असेल पिनकोड सकट तर तुम्हाला तो लिहायचा आहे। पिनकोड सकट दिलेला असेल तर तो तिथे लिहायचा आहे। आता इथे आपल्याला एवढाच पत्ता लिहायचा आहे, कारण की आपल्या प्रश्नाच्या प्रकृतीमध्ये प्रारूपामध्ये आपल्याला एवढाच पत्ता दिलेला आहे। त्यानंतरचा आपला विषय येणार आहे। अगदी खालोखाल आपल्याला बरोबर विषय शब्द लिहायचा आणि त्याच्यापुढे आपला विषय लिहायचा आहे। सहलीसाठी एसटी बस उपलब्ध करून दिल्याबद्दल अगदी कमीत कमी शब्दामध्ये मोजक्या शब्दामध्ये आपल्याला विषय लिहायचा आहे, जास्त मोठा विषय लिहायचा
नाही, 2-3 ओळीमध्ये मावेल इतका मोठा विषय लिहायची गरज नाहीये. त्यानंतर अगदी एक ओळ सोडून विषय लिहिल्यानंतर सुटसुटीत लिहा छानपैकी. एक ओळ सोडा आणि खाली मग आपल्याला संबोधन करायचं आहे माननीय महाशय किंवा माननीय महोदय. त्यानंतर कॉमा द्यायचा आहे आणि त्याच्या खालच्या ओळीत मग आपल्या पत्राला सुरुवात करायची आहे. मी आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहित आहे. आता या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं की स्वतःचं नाव लिहिलेलं नाहीये, त्याच्यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधीचं नाव दिलेलं नाहीये, वैयक्तिक नाव. शाळेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्ही पत्र लिहितात. आमच्या आदर्श विद्यालय शाळेतर्फे मी आपणास सहलीसाठी बस उपलब्ध करून देण्याबाबत पत्र लिहिले होते. आमची सहल ठरलेल्या तारखेला ठरलेल्या वेळी प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे खूपच चांगल्या रीतीने पार पडली. आता याच्यामध्ये प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरिवली हा पत्ता दिलेला आहे. इथे बघा आहे प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरिवली, त्यामुळे तिथे तुम्ही तो मेन्शन करायचा आहे. प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरिवली इथे खूपच चांगल्या रीतीने पार पडली. त्यानंतर तुम्हाला परिच्छेद करायचा आहे. आपण आम्हाला ठरलेल्या वेळेत बस उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यालयामार्फत मी आपले आभार मानतो. आपल्या बसचा चालक हे अनुभवी व कुशल होता. सर्वच प्रवासी विद्यार्थी असल्याने त्यांनी आमची खूप चांगली काळजी घेतली. त्यामुळे आमची सहल खूपच आनंददायक व सुखकारक झाली. सर्व विद्यार्थी व शिक्षक यामुळे खूप खुश होते. आपण बस उपलब्ध करून दिली व चांगला चालक दिला म्हणूनच आमची सहल यशस्वी झाली. त्यामुळे हे आभार पत्र विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहित आहे. तर अशा रीतीने अगदी सहज साध्या सोप्या भाषामध्ये मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला पत्र लिहायचं आहे. खाली पत्राचा समारोप करायचे. आपले पुन्हा एकदा आभार. आणि पत्राच्या खाली डाव्या बाजूला तुम्हाला तुमचा समारोप पत्राचा शेवट करायचा आहे आणि त्याचे खाली तुमचा पत्ता लिहायचा आहे. आपला कृपाभिलाषी, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे. इथे नाव दिलेलं असेल तरच नाव लिहायचं आहे प्रेक्षकच्या पत्त्यामध्ये, नाहीतर मग तुम्ही अ ब क लिहायचं आहे. विद्यार्थी प्रतिनिधी कॉमा द्यायचा आहे. आदर्श विद्यालय कॉमा आणि त्याच्या पुढेच पुणे या शहराचं नाव लिहायचे, पूर्णविराम द्यायचा आहे. त्यानंतर तुमचा ईमेल पत्ता लिहायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे. ईमेल पत्ता लिहिणे आता गरजेचं आहे. याला मार्क आहेत. adarsh.vidyalay@gmail.com. त्यानंतर तुम्हाला संपर्क नंबर सुद्धा द्यायचा आहे. संपर्क लिहायचा आहे तुम्ही इथे आणि तिथे तुमचा फोन नंबर लिहायचा आहे. याआधी पण मी तुम्हाला पत्रामध्ये सांगितलं होतं की संपर्क लिहित असताना तुम्हाला भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल क्रमांक लिहायचा आहे. मोबाईल क्रमांक हा 10 अंकी असतो, त्यामुळे फक्त पुढचे 2 अंक तुम्ही लिहा आणि पुढे 8 वेळा फुल्या काढा, म्हणजे इथे तुमचा हा मोबाईल नंबर ग्राह्य धरला जाईल. आता तुम्हाला खरोखरचा मोबाईल नंबर लिहायची गरज नाही येते. फक्त पुढचे 2 अंक तुम्हाला जे आवडतील ते लिहिले तरी चालणार आहे. आणि त्यानंतर मग फुल्या 8 वेळा फुल्या काढा आणि पुढचे 2 अंक असे 10 अंक होतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथे 10 झालेले आहेत. आता बघा इथे तुम्हाला ईमेल पत्ता लिहिला असल्या कारणाने तुम्हाला लिफाफा बनवायची गरज नाही. अगोदर ईमेल आपल्याला पत्रामध्ये लिहिलं जात नव्हतं, त्यामुळे आपण लिफाफा लिहायचा आणि लिफाफामध्ये आपण प्रति आणि प्रेक्षकचा पत्ता लिहायचा. प्रति म्हणजे ज्याला पत्र पाठवतो त्याला आपण प्रति म्हणतो आणि प्रेक्षक म्हणजे जो पत्र लिहितो त्याला आपण प्रेक्षक म्हणतो. तर आता इथे आपल्याला पत्राच्या सुरुवातीलाच प्रतीचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि नंतर प्रेक्षकचा पूर्ण पत्ता लिहायचा आणि ईमेल पत्ता लिहायचा आहे. त्यामुळे आपल्याला आता लिफाफा बनवायची गरज नाही. तर हे झालं आपलं पत्राचं प्रारूप. आता अजून एक आपण पत्रलेखनामध्ये अनौपचारिक आणि औपचारिक पत्रलेखन शिकलेलं, त्याच्यामध्ये आपण मागणी पत्र पुन्हा एकदा एक नवीन पत्र पाहणार आहोत. नमुना पत्र इथे तुम्हाला दिलेले पुस्तकांच्या मागणीबाबत. अधिकतर हे मागणी पत्र असं तुम्हाला पुस्तकांच्या बाबत विचारलं जातं किंवा शालेय वस्तूंची सामग्रीबाबत सुद्धा तुम्हाला विचारलं जातं किंवा औषधांसाठी वगैरे तुम्हाला मागणी पत्र लिहावं लागतं. तर पत्राचं प्रारूप सेम असणारे, फक्त तुम्हाला ज्या वस्तू मागवायच्या असतील त्या वेगळ्या तुम्ही तिथे लिहू शकतात.
शालेय वस्तू मागवायच्या असतील तर तिथे शालेय वस्तूंची नावं लिहा, किंवा मग क्रीडा संबंधित काही वस्तू मागवायच्या असतील खेळासंबंधित शाळेच्या मार्फत तर तुम्ही तिथे लिहू शकतात, किंवा औषधं वगैरे मागवायची असेल तरी तुम्ही त्याची लिस्ट बनवू शकता। आता आपल्याला इथे पुस्तकांच्या मागणीबाबत पत्र तयार करायचं आहे। इथे सुरुवातीला तुम्ही दिनांक लिहायचा आहे, इथे मी लिहिलेलं नाही पण तुम्ही आता इथे दिनांक लिहूनच पत्राची सुरुवात करायची आहे। त्यानंतर प्रति कॉमा देणं गरजेचं आहे। माननीय व्यवस्थापक कॉमा प्रगती पुस्तकालय कॉमा 102 विकासनगर कॉमा डॉक्टर आंबेडकर मार्ग कॉमा, आणि इथे तुम्ही पूर्णविराम देऊ शकता किंवा पुणे आणि 6 अंकी पिन कोड क्रमांक टाकायचा आहे। पिन क्रमांक हा 6 अंकी असल्या कारणाने तुम्ही इथे 6 अंकी टाकायचे, त्याच्यानंतर पूर्णविराम द्यायचा आहे। आणि जर तुम्हाला पत्रामध्ये प्रश्नामध्ये जर पत्ता दिलेला असेल, नाव पत्ता दिलेला असेल तर त्या पत्रामधील प्रश्नामधीलच तुम्हाला नाव आणि पत्ता लिहायचा आहे। जर लिहिलेला नसेल तर तुम्ही तुमच्या एक छानपैकी पत्राचा पत्ता तयार करून ठेवायचा आहे आणि तो तुम्ही तिथे लिहू शकता। पण कुठे स्वल्पविराम द्यायचा आहे, कुठे पूर्णविराम द्यायचा हे लक्षात ठेवायचे, त्याला मार्क असतात। पत्राच्या डाव्या बाजूला म्हणजे समासाला लावून तुम्हाला प्रतीचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे। त्याच्या खालोखाल तुम्हाला अगदी एक ओळ सोडून विषय लिहायचा आहे। कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला विषय मांडता आला पाहिजे। पुस्तकांच्या मागणीबाबत हा आपला विषय आहे। आता आपण पत्राला सुरुवात करणार आहे। जिथे विषय संपणार एक ओळ सोडायची, समासाला लागून आपल्याला संबोधन लिहायचे। माननीय महोदय लिहिलं तरी चालेल किंवा फक्त महोदय लिहा। महोदय नंतर कॉमा देणं गरजेचं आहे। महोदय लिहिल्यानंतर संबोधन लिहिल्यानंतर याच्यामध्ये अभिवादन लिहायची गरज नाहीये। जर तुमचं कौटुंबिक पत्र असेल, अनौपचारिक पत्र असेल तरच तुम्हाला तिथे संबोधन अभिवादन लिहायचं आहे। आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी आम्हाला काही पुस्तके हवी आहेत, त्यांची यादी खाली दिलेली आहे, तरी महाविद्यालयाच्या पत्त्यावरती पाठवावीत ही विनंती। आपण आम्हाला पुस्तकांच्या किमतीत नेहमीच सवलत देता, ती याही वेळेस मिळावी अशी आशा आहे। पुस्तकांची यादी पुढील प्रमाणे। आता इथे तुम्हाला यादी करायची आहे। आता इथे आपण पुस्तकांच्या मागणीबाबत पत्र लिहित आहोत, त्यामुळे आपण इथे पुस्तकांची यादी करणार आहोत। पण प्रत्येक वेळी तुम्हाला पुस्तकांचीच यादी सांगितली जाणार नाही। तुम्हाला शाळेच्या खेळासाठी वेगवेगळे शालेय खेळ सामग्री मागवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मागणीपत्र लिहावं लागेल, किंवा मग शालेय उपयोगी अन्य वस्तू असतील त्या लिहा तुम्ही। मागणी जसं पत्र विचारलं असेल, प्रश्न विचारलेला असेल त्या पद्धतीने तुम्ही ते लिस्ट बनवायची आहे। किंवा कधी कधी आपण औषधांची मागणी सुद्धा करतो, मग ते औषधांची नावं लिहायची आहेत। मग आता इथे तुम्ही बॉक्स बनवायचा एक छोटासा, पुस्तकांचे नाव, लेखक, कवी आणि किती तुम्हाला पुस्तकं पाहिजेत प्रत्येकी ते लिहायचं आहे। प्रति श्यामची आई पुस्तकाचं नाव आहे, पांडुरंग सदाशिव शाने त्याचे लेखक आहेत, आणि तुम्हाला श्यामची आई हे पुस्तकं किती हवेत तर 10 प्रती पाहिजेत। त्यानंतर दासबोध ग्रंथाची मागणी तुम्ही करतायत। दासबोध ग्रंथाचे रचयिता आहेत श्री समर्थ रामदास स्वामी। तुम्हाला 8 त्याच्या प्रती हव्या आहेत, ते तुम्ही तिथे लिहा। गुलामगिरी ज्योतिराव फुले पुस्तकाचं नाव आहे गुलामगिरी आणि त्याचे लेखक आहेत ज्योतिराव फुले, आणि त्याच्या प्रती तुम्हाला 13 हव्या आहेत। तुम्ही ते कवितेंच्या पुस्तकांची नावं सुद्धा लिहू शकतात, कवींची नावं आणि किती हवेत ते तुम्ही ते लिहायचं आहे। हे तुम्हाला मी वेगवेगळ्या स्लाइडमध्ये दाखवले, तुम्ही एकत्र खालोखाल सगळ्या ह्या गोष्टी लिहायच्या आहेत। समासाला लागून ह्या पत्र आल्या पाहिजे। त्याच्यानंतर ही लिस्ट बनवून झाल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला पत्राचा समारोप करायचा आहे, आपला विश्वासू। त्यानंतर तुम्हाला जर नाव दिलेलं असेल तरच नाव लिहा, नाहीतर मग तुम्हाला ज्याप्रमाणे आपण इंग्लिशमध्ये XYZ लिहितो तसं इथे तुम्हाला जर पत्त्यामध्ये नाव दिलेलं नसेल तर तुम्ही फक्त B इतकंच लिहायचं आहे। आणि त्यानंतर शाळेचा पत्ता लिहायचा आहे, कारण की तुम्ही महाविद्यालयासाठी पत्र मागवत आहात। तुम्हाला शाळेचं ग्रंथालय जे काय असेल त्याचं नाव लिहा। ग्रंथपाल प्रगती पुस्तकालय 102 विकासनगर डॉक्टर आंबेडकर मार्ग पुणे, आणि पुढे पिनकोड नंबर आणि पूर्णविराम। तर इथे तुम्हाला ईमेल ॲड्रेस लिहावा लागेल। जर ईमेल ॲड्रेस तुम्ही लिहिलं नाही तर तुम्हाला लिफाफा बनवावा लागेल। आता प्रत्येक शाळेच्या 6वी 7वी 8वी 9वी किंवा 8वी पर्यंतच्या वर्गांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना लिफाफा बनवायला सांगतात। 9वी 10वीला आपल्याला लिफाफा बनवायची गरज नसते। आपण ईमेल पत्ता आणि संपर्क नंबर देतो,
त्यामुळे आपल्याला तिथे लिफाफा बनवायची गरज नाही. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये ज्या पद्धतीने तुमचे शिक्षक तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील ते फॉलो करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पत्रलेखन हा लेखन विभागाचा घटक अभ्यासलेला आहे. धन्यवाद.